प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोहोचला. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कुणा एका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणितो? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपं? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय म्हणाले, व ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्यांचे त्यांनी गौरव केले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू श्री ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यहुदी मान्यतेनुसार, यहुदी विचारसरणी अनुसार पक्षाघाती व्यक्ती म्हणजे कोण? पक्षाघाती व्यक्ती म्हणजे पापी व्यक्ती. त्याला पक्षाघात रोग झाला आहे याचं कारण आहे की तो एक मोठा पापी आहे, धर्मभ्रष्ट आहे आणि म्हणून लोक त्याची थट्टा करत होती, उपहास करत होते. कारण त्यांचा असा विश्वास होता, त्यांची अशी श्रद्धा होती की त्या माणसाला पक्षाघात आला आहे याचा अर्थ म्हणजे तो एक मोठा पापी आहे, अशी मान्यता सर्वत्र होती, इस्रायल देशात होती. आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला रोगमुक्त करण्या अगोदर येशू ख्रिस्त त्याला पापमुक्त करतो. कारण त्याच्या मनात एका प्रकारची भावना होती, दोषारोपाची भावना होती. कारण सतत त्यांचे कुटुंबीय व त्याचप्रमाणे शेजारातील लोक त्याला पापी पापी म्हणून संबोधित करत होते. आणि येशू केवळ त्याला शारीरिक आरोग्य देत नाही, तर त्याला मानसिक आरोग्य देतो व त्याचप्रमाणे आध्यात्मिक आरोग्य देतो. आपण सुद्धा येशूप्रमाणे आरोग्यदायिनी झाले पाहिजे. आरोग्य देण्याचा माध्यम झालं पाहिजे. हे आपण कसं करू शकतो? कदाचित आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे शारीरिक आरोग्य कोणाला प्रदान करू शकत नाही, परंतु मानसिक व आध्यात्मिक आरोग्य निश्चितपूर्वक आम्ही देऊ शकतो. आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या लहान कृत्यांद्वारे, दयाळूपणाद्वारे. दयेचे माध्यम बनण्यासाठी, आरोग्य प्राप्तीचे माध्यम बनण्यासाठी आपण तयार आहोत का? या प्रश्नावर मनन करूया. आमेन.